सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. उघडा तुमचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पुस्तक. पाहूया इंग्रजी विषय. दुसऱ्या युनिटमधील आपण सब युनिट पाहणार आहोत 2.6. उघडायलात ना सगळेजण पुस्तक. फक्त पुस्तकात लक्ष द्या आणि आवाज ऐका. सब युनिट 2.6 फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. आता फाइंडिंग स्मॉल वर्ड्स म्हणजे छोटे शब्द आपल्याला शोधायचे फ्रॉम बिगर वन म्हणजे मोठ्या शब्दांपासून. काय म्हणलं आहे? लेट्स अंडरस्टँड. आता आपण समजून घ्यायचं आहे काय आहे. धिस ॲक्टिव्हिटी इज यूजफुल फॉर इनरिचमेंट ऑफ स्टुडंट्स व्होकॅबलरी. तुमचं शब्दसाठा वाढवावा यासाठी हा अभ्यासाचा भाग आहे. वर्ड हॅविंग मोर नंबर ऑफ वर्ड्स इन गिवन टू द स्टुडंट्स. एका शब्दामध्ये आणखीन काही शब्द दडलेले असतात. तुमचा शब्दसाठा त्यामुळे वाढतो. स्टुडंट्स विल बी एबल टू मेक स्मॉल वर्ड्स यूजिंग दीज लेटर्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड. मोठ्या शब्दापासून छोटे शब्द आपल्याला बनवता येतात. जसं गोल्ड आहे. फॉर एक्झाम्पल गोल्ड शब्दामध्ये ओल्ड लपलेला आहे. स्पॅरो शब्दामध्ये ॲरो शब्द लपलेला आहे. हेच आपल्याला शिकायचं आहे. अतिशय सोपा असा हा भाग आहे. पहा सॅम्पल क्वेश्चन. नंबर 1 काय? सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सिलेक्ट म्हणजेच काय? निवडणे. द करेक्ट म्हणजे काय? बरोबर. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. विच इंडिकेट्स जे दर्शवत आहे द नेम ऑफ ॲन इन्सेक्ट and which is formed using the letters from given word elephant. तर आपल्याला हे लक्षात घ्या मुलांनो, परीक्षेत असेच प्रश्न येतात बरं का. प्रश्नाच्या खाली मराठीतून अर्थ येत नाहीत बाळांनो. त्याच्यामुळं पहिलं प्रश्न इंग्लिशमधून समजून घ्या. म्हणूनच हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पुस्तक महत्त्वाचं आहे अभ्यासाला. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. विच इंडिकेट्स जो दाखवतो द नेम ऑफ ॲन इन्सेक्ट जो एका किड्याचं नाव दाखवतो. अँड विच इज फॉर्मड यूजिंग द लेटर्स फ्रॉम गिवन वर्ड जे की आपल्याला दिलेल्या शब्दातून आपल्याला शोधायचा आहे. आणि तो शब्द आहे एलिफंट. मग एलिफंटमध्ये कोणता शब्द आहे जो किड्याचं नाव आहे दर्शवतो? तर पहा हेन. हेन म्हणजे किडा नाही. ईट म्हणजे खाणे आहे. प्लॅन्ट म्हणजे रोपटे. मग पर्याय 1 2 4 4पैकी 3 पर्याय येत नाहीत म्हणजे एक उरलेला बरोबर आहे. म्हणून कधीही उत्तर बरोबर येणारं हे तर शोधाच, पण बाकीचे 3 का येत नाहीत ह्याची खात्री करा. मगच पर्यायाला गोल करायचं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3 अँट म्हणजे मुंगी म्हणजे किडा आहे. समजलं? पुढचा प्रश्न दुसरा. हाऊ मेनी म्हणजे किती. 2 लेटर्स लेटर्ड वर्ड्स 2 अक्षरी शब्द किती आहेत? कॅन बी फॉर्मड आपण तयार करू शकतो बाय यूजिंग द लेटर्स ऑफ द वर्ड टाऊन. टाऊन या शब्दापासून 2 अक्षरी आपण किती शब्द तयार करू शकतो? आता हे तयार करण्यासाठी तुम्हाला शब्दार्थ पाठांतर करावं लागेल बाळांनो. दररोज 20 शब्द पाठ करा म्हणून तुम्हाला सूचना दिली होती. तुम्ही करायलात. मग एका दिवसात 20 शब्द म्हणजे 10 दिवसात किती शब्द व्हायला पाहिजे? मग झाले का? 20 दिवसात किती शब्द व्हायला पाहिजे? एका महिन्यात किती शब्द व्हायला पाहिजे? झाले का? व्हेरी गुड. आणि हो मुलांनो, जर तुमचे झाले नाहीत तर टेन्शन घेऊ नका. आजपासून करा. करणार का आजपासून? नक्की. हां, तुमच्यासाठीच करायचं आहे बाळांनो. पुढं आता तुम्ही दवाखान्यात डॉक्टरकडे दाखवायला गेला. डॉक्टर म्हणते हे औषध घ्या, गोळ्या घ्या. तुम्ही काय म्हणतात डॉक्टरला? हो. आणि घरी आल्यावर नाही औषध घेतला तर बरं होताल का? हां, तसंच तुम्हाला अभ्यासामध्येही तंदुरुस्त व्हायचं असेल तर शब्दार्थ पाठ करा बाळांनो. बघा आता टाऊनमध्ये कोणते कोणते शब्द लपलेत रे? पहिल्यांदा TO2 टू म्हणजे ला. त्याच्यानंतर काय? ON ऑन म्हणजे वर. आणि NO म्हणजे नाही. झाले का 3 शब्द. आणि त्याच्यानंतर
पुन्हा कोणता शब्द तयार होतो? अजून एक होतंय की रे, TWO2 म्हणजे 2 झाले शब्द, म्हणजे पर्याय किती येईल? 4. चुकलं. कसं काय चुकलं? सगळे तर स्पेलिंग बरोबर आहेत, पण इथं म्हणलं होतं फक्त 2 अल्फाबेट असलेले शब्द, मग 2 अल्फाबेट असलेले 3च आहेत, ऑन, नो आणि टू. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2, ज्याच्यामध्ये 3 लिहिलेलं आहे. समजलं? पुढचा प्रश्न काय दिला आहे? तिसरा, सिलेक्ट द वर्ड. सिलेक्ट द वर्ड म्हणजे काय? शब्द निवडा. विच कॅन नॉट बी फॉर्मड, जो तयार होत नाही, बाय यूजिंग द लेटर्स, जे की शब्द वापरून, फ्रॉम द स्पेलिंग ऑफ टुगेदर. मग आता आपल्याला काय म्हणलं आहे? सिलेक्ट द वर्ड, शब्द निवडायचा आहे. विच कॅन नॉट फॉर्मड, कॅन नॉट बी फॉर्मड, जे तयारच होऊ शकत नाही, बाय यूजिंग द लेटर्स फ्रॉम द स्पेलिंग ऑफ टुगेदर. टुगेदरपासून तो शब्द तयारच होत नाही. मग कोणता आहे? तर तो आहे, इतका सोपा प्रश्न. आता TH, द तर ह्याच्यात दडलेले TH, गेट, GET, हे बघा हे सुद्धा आहे GET, HER हे पण आहे. म्हणजे पर्याय 1, 2, 3 हे तर तयार आहेत, पण पर्याय निश्चितच 4 जे तयार होत नाही. PET, E आणि T आहे, पण P कुठंच नाही, म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4 आहे ना. सोपा हा ही प्रश्न. पहा मग चौथा प्रश्न काय दिलाय? तर चौथ्या प्रश्नात सांगितलं आहे, राईट द अपोजिट वर्ड. राईट म्हणजे काय? लिहा. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. ऑफ द वर्ड अंडरलाइन्ड, जे अधोरेखित केलेला शब्द आहे त्याचा अपोजिट वर्ड लिहायचा आहे. अंडरलाईन केलं आहे गोल्ड. गोल्ड म्हणजे काय सांगा बरं? बरोबर आहे, सोनं. मग सोन्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर थांबा, गोल्डला अधोरेखित नाही, तर फक्त OLD, ओल्डला अधोरेखित आहे. मग ओल्ड म्हणजे काय? जुने. आणि जुन्याच्या विरुद्धार्थी म्याव, म्याव. हे म्याव म्याव हे नाही, फ्यू नाही, ड्यू नाही, तर न्यू. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं? पहा बरं पाचवा प्रश्न, फाइंड द हिडन वर्ड म्हणजे लपलेला शब्द शोधायचा आहे. दॅट इंडिकेट्स, जो दर्शवतो, द पार्ट ऑफ अ बॉडी, आपल्या शरीरातला भाग दर्शवतो. फ्रॉम द वर्ड फार्मर. फार्मर या शब्दामध्ये आपला शरीराचा एक पार्ट दडलेला आहे, तो दाखवतो. तर असा कोणता शब्द आहे ते शोधा. मग आता फार्मर, मग आता ह्याच्यामधले पर्याय शोधायचे. राम, राम काय आपल्या शरीरातला पार्ट आहे का? नाही आहे, तर देव आहे आपला. फार्म म्हणजे शेत. आर्मर हे पण आपल्या शरीराचा नाही आहे. मग अचूक काय? आर्म म्हणजे बाहू. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. कळालं? तर अशा पद्धतीनं कोणते 3 पर्याय येणार नाहीत ते शोधले की उरलेला पर्याय म्हणजे बरोबरच आहे आपलं, ते फटकन रंगवायचं. चला पहा बरं आता 2.6चं प्रॅक्टिस एक्झरसाइज काय आहे? 2.6 प्रॅक्टिस एक्झरसाइज. क्वेश्चन नंबर फर्स्ट, अतिशय सोपा असा भाग आहे मुलांनो. आणि तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं बरं, जेवढं शिकवलेलं आहे तेवढं सगळं शिकवलेलं तुम्ही स्वतः नंतर डबल सोडवायचं आहे बरं का बाळांनो, न बघता. पहा, समजून घ्या आणि 2-3 वेळेस सोडवा. चूज द मिनिंगफुल वर्ड. चूज म्हणजे निवडणे. द मिनिंगफुल वर्ड म्हणजेच काय? अर्थपूर्ण शब्द. फ्रॉम द गिवन वर्ड कॅलेंडर. कॅलेंडर या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द कोणता आहे? त्याच्यामध्ये असलेलं चूज द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड कॅलेंडर. कॅलेंडरमधला अर्थपूर्ण शब्द कोणता आहे? तर बघा आता पहिलं लेन. लेन अर्थपूर्ण नाही. काल हे बी नाही. डेर नाही. म्हणजे पर्याय 2, 3, 4 तर येणारच नाहीत. मग काय? कार. कार म्हणजे गाडी. कार आपण ज्याच्यात बसतो ते, हे अर्थपूर्ण आहे. म्हणून डोळे झाकून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 1. दुसरा प्रश्न, फ्रॉम द वर्ड ब्लॅकबोर्ड विच वर्ड विल बी अपोजिट फॉर द अंडरलाइनड वर्ड. अधोरेखित केलेल्या शब्दाचा अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोरेखित काय केले? ब्लॅक. ब्लॅकच्या विरुद्धार्थी फेअर म्हणजे गोरा नाही. ब्राईट म्हणजे तेजस्वी नाही. सिल्वर म्हणजे चंदेरी चांदीचा नाही. तर करेक्ट आहे व्हाईट. ब्लॅक व्हाईट हे अपोजिट आहेत. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3.
पुढचं रिअरेंज म्हणजे पुन्हा मांडणी करायची द लेटर्स टू गेट द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम आर. आर या शब्दापासून तुम्हाला काय करायचं आहे तर एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे पुन्हा मांडणी करून. रिअरेंजिंग द लेटर्स हे अल्फाबेटची पुन्हा मांडणी करायची. टू गेट मिनिंगफुल वर्ड, टू गेट म्हणजे मिळवण्यासाठी, का अर्थपूर्ण शब्द मिळवण्यासाठी. कुणापासून? आरपासून. मग आरपासून अर्थपूर्ण ए ई आर नाही होत, आर ई ए नाही होत, आर ए ई नाही होत, म्हणजे पर्याय 1 2 3 येतच नाहीत, म्हणजे पर्याय 4च येणार. इयर, अरे इयर म्हणजे कान, किती सोपं आहे. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आहेत ना सोपे सोपे प्रश्न. कशामुळं सोपे आहेत? तुम्ही शब्दार्थ पाठ करायलात म्हणून. नाही शब्दार्थ पाठ करण्याला विचारा हे प्रश्न, एकही येणार नाही त्याला. म्हणून शब्दार्थ पाठ करा. सिलेक्ट द हिडन वर्ड इन हँडकरचीफ. सिलेक्ट द हिडन वर्ड म्हणजेच काय? लपलेला शब्द निवडायचा आहे. इन हँडकरचीफ म्हणजेच काय? हातरुमालामधला. विच इंडिकेट्स बॉडी पार्ट, जो बॉडी पार्ट दाखवतो. हँडकरचीफमध्ये बॉडी पार्ट बघितल्याच कळतं आहे. हँड म्हणजे हात, नक्की ते असेल. पर्याय येत आहे का बघा. चीफ हे बॉडी पार्ट नाही, केडर नाही, अँड नाही, तर हँड आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 2. किती सोपं. 5वा प्रश्न. चूज द करेक्ट वर्ड. चूज म्हणजे निवडा, द करेक्ट वर्ड म्हणजे योग्य शब्द. मेड फ्रॉम स्टडी. स्टडीपासून बनवलेला शब्द कोणता हेच निवडायचा आहे. रेनबो. रेनबो कसं येईल रे? स्टडीपासून रेनबो नाही येत. मग काय येईल स्टडीपासूनचा? पिऊन्स नाही. आता इथं पी नाहीच आहे, ह्याच्यापासून कसं येईल? त्याच्यानंतर हॉकर. आता हे त्याच्यातलं याच्याच नाही, तर कुठेही काही यायचं नाही. मग पर्याय 1 2 आणि 4 येणारच नाहीत. मग कोणतं येईल? निश्चितच पर्याय 3. डस्ट म्हणजे धूळ. DUST सगळंच आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय 3. आहे ना सोपं. पुढचा प्रश्न. 6वा. फाइंड द हिडन वर्ड फ्रॉम रॅडिश. फाइंड म्हणजे शोधणे. द हिडन वर्ड म्हणजे काय? लपलेला शब्द. फ्रॉम रॅडिश म्हणजे मुळा. मुळ्यामध्ये लपलेला शब्द कोणता आहे? रॅड. रॅड अर्थपूर्ण नाही, शीड अर्थपूर्ण नाही, रडस काही देतात रे. पर्याय 2 3 4 कधीच येणार नाही. येईल काय? डिश. डिश म्हणजे प्लेट. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न. फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे. पहिलीचे मुलंसुद्धा सांगू शकतील बघा. राईट द मिसिंग लेटर. आता जे गळालेला शब्द आहे ते शोधायचा आहे. प्रश्नार्थक चिन्ह. त्याच्यापुढं दिलं आहे यांनी, त्याच्यापुढं दिलं आहे WE, त्याच्यापुढं दिलं आहे DD. मग आता इथं काय ठेवा वगैरे आपण? G ठेवून बघू. GNE अर्थपूर्ण होत नाही. दुसरं YENE अर्थपूर्ण नाही. पुन्हा ठेवून बघा. ANE नाही. मग पर्याय 1 2 3 येत नाहीत, म्हणजे काय येईल? निश्चितच पर्याय 4च. बघा बरं. O ठेवा. मग पहिलं काय होईल? ONE 1 म्हणजे 1. OWL आऊल म्हणजे प्राणी. ODD ऑड म्हणजे वेगळा. झाले ना. कशामुळं? पर्याय 4मुळं. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपे प्रश्न आहेत रे बाळांनो. एवढे सोपे प्रश्न परीक्षेत खरंच येत असतात का? मलाच विश्वास बसत नाही. पुढचा 8वा प्रश्न काय आहे? हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स. असे किती 2 अक्षरी शब्द आहेत? विल बी फॉर्मड युझिंग द वर्ड टॉर्टॉईज. मग आता काय होतंय? हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स म्हणजे असे किती 2 अक्षरी शब्द आहेत? विल बी फॉर्मड जे आपण तयार करू शकतो युझिंग वापरून द वर्ड टॉर्टॉईज. टॉर्टॉईज या शब्दापासून आपण किती 2 अक्षरी शब्द तयार करू शकतो हे विचारलं. मग काय असेल 2 अक्षरी शब्द? कोणते कोणते असतील बघा बरं. पहिलं काय होतं रे? शोधा, लिहा. मग कोणते कोणते होतील? तर पहिलं होईल एक तर 2 शब्द होतील, नाहीतर 1 होईल, नाहीतर 4 होईल, नाहीतर 6 होईल. TO2 1 झाला. पुन्हा काय रे? ISEs 2 झाले. म्हणजे पर्याय 2 नंबर तर येणारच नाही. पर्याय 2च येईल. पण पुन्हा अजून काय होतं आहे रे? OR ऑर म्हणजे किंवा 3 झाले. मग आता 3 आहे का इथं? पर्याय नाही. म्हणजे 3 पर्याय नाही म्हणजे काय? पर्याय 1 हे पर्याय 1 येणार नाही, पर्याय 2 येणार नाही. एक तर पर्याय 3 येईल किंवा पर्याय 4 येईल. मग पर्याय 3 मध्ये अजून एक शब्द आहे. बरोबर आहे. म्हणजे 4 म्हणलं आहे ना, आपले 3च झाले तयार. मग कोणता येईल? कोणता येईल? स्वर जास्त आहे तेच पुढं ठेवायचं आहे. तर स्वर कोण आहे? O. दुसरा स्वर काय? I. मग Tच्या पुढं O ठेवलं झालेलं आहे. Rच्या पुढं O नाही होत. पुन्हा अजून कोणतं आहे? Iच्या पुढं O नाही होत. Sच्या पुढं
सो म्हणजे म्हणून बरोबर झाला की रे. लक्षात ठेवा, AEIOU हे स्वर आहेत. ते स्वर व्यंजनाच्या समोर असतील तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात बहुतेक. बरोबर आहे, हे एक युक्ती वापरायची. म्हणून सो तयार झाला. झाले 4 शब्द. कोणते कोणते? TO2, OR, IS इज आणि सो कळालं. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, 9वा प्रश्न अत्यंत सोपा आहे. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. मग आता आपल्याला असा एक शब्द शोधायचा आहे की प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल. मग आता EN दिलं आहे, मग काय असेल रे? तर पर्याय पहिलं 1 बघा. जर यम इथं ठेवलं तर MEN बरोबर व्हायला आहे की रे? मेन म्हणजे माणसे. ए ठेवा, AEN अर्थपूर्ण होत नाही म्हणजे पर्याय 1 येणार नाही. पर्याय 2 बघा. D ठेवा इथं, DEN डेन म्हणजे गुहा. H इथं ठेवा, HEN हेन म्हणजे कोंबडी. T ठेवा, TEN टेन म्हणजे दा झालं की रे? म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. डोळे झाकून 2 ला गोल करायचं. शेवटचा प्रश्न, 10च प्रश्न दिलेत रे. फारच सोपं बरं का हे पुस्तक. युझिंग द लेटर्स फ्रॉम द बॉक्सेस. ह्या बॉक्सेसमध्ये वर्णाक्षर वापरायचे. न्यू मिनिंगफुल वर्ड आर फॉर्म्ड आणि नवीन शब्द तयार करायचे. फाइंड द करेक्ट ग्रुप ऑफ मिसिंग लेटर. हरवलेले शब्द शोधा. मग आता प्रश्नार्थक चिन्हात काय काय ठेवायचं? पहिलं दिले NEAR, नियर म्हणजे जवळ, बरोबर आहे. पुन्हा Y ठेवा, YEAR, इयर म्हणजे वर्ष, हेही बरोबर आहे. आणि पुढचं QER, क्युअर नाही होत, BEAR नाही, क्युअरच चुकलं. म्हणून पर्याय 1 येणार नाही. आता पर्याय 2 बघा. ZEAR, झेडीयर नाही होत. मग हेच नाही आलं तर पुढच्या यायचा विषयच नाही. तिसरं बघा, D ठेवा, DEAR, डिअर म्हणजे प्रिय. YEAR, इयर म्हणजे वर्ष. PEAR, पियर म्हणजे फळ. आणि BEAR, बियर म्हणजे अस्वल. झालं की रे? म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. कळालं? अशा पद्धतीनं फार सोपा असा 2.6 हा भाग आपण संपवलेला आहे. रिव्हिजन करा बरं. मग पहा बरं आता सब युनिट 2.7 युझिंग ऑर रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. अरे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप. हे तर फारच सोपं आहे बरं का मुलांनो. काय बघा, लेट्स अंडरस्टँड. द कॉन्ट्रॅक्टर मीन्स टू मेक स्मॉलर ऑर टायटर. लहान शब्द तयार करायचा. सम वर्ड्स कॅन बी रिटन इन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. काही शब्दच हे संक्षिप्त रूपात लिहितात. 2 वर्ड्स कॅन बी कंबाईन्ड इन वर्ड. 2 शब्दाचा एक शब्द केला जातो. फॉर एक्झाम्पल, डिड नॉटचं डिडंट लिहिते, आर नॉटचं आरंट लिहिलं जाते. व्हेन वी राईट द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, सम अल्फाबेट्स आर इलिमिनेटेड. काही वर्णाक्षर हे निघून जातात. उदाहरणार्थ बघा, सॅम्पल क्वेश्चन्स काय आहे? फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश गो. मग आता डॅश डॅश गो काय होईल? लेटस गो, लेट्स गो, लेतू गो. लेट्स काही लिहिले, लेट्स ॲपॉस्ट्रॉफी बाहेर दिले. ॲपॉस्ट्रॉफी कधीच बाहेर येत नाही, हे चुकलं. ॲपॉस्ट्रॉफीमध्ये एक शब्द इथं चुकीचा आला आहे, लेटू चुकलं. लेट असमध्ये ॲपॉस्ट्रॉफी नाहीच आहे, म्हणून पर्याय 1, 3, 4 येणारच नाहीत. उरलं काय? लेट्स. लेट्समध्येच लेटस दडलेलं आहे, म्हणून लेट्सच्या पुढंच क्रियापदाचं पहिलं रूप येतं आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. दुसरं काय म्हणलं आहे? चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे योग्य संक्षिप्त रूप तुम्हाला निवडायचं आहे. ही डॅश डॅश स्केट बिकॉज ऑफ हिज इंज्युअर्ड लेग. मग काय येईल? तो स्केटिंग करू शकत नाही कारण इंज्युअर्ड लेग म्हणजे काय, त्याच्या पायाला लागलेलं आहे. मग काय नकारार्थी लिहायचं आहे. मग आता इथं काय येईल? बरोबर आहे, कांट. इथं ॲपॉस्ट्रॉफी नाही आहे. कॅन नॉट म्हणजे संक्षिप्त रूप घ्यायचं आहे आपल्याला. कॅन ॲपॉस्ट्रॉफी ओटी हे चुकलं, म्हणून अचूक आहे कांट. पर्याय नंबर 1. किंवा कॅन नॉट हे सुद्धा लिहिलात तर बरोबर येऊ शकते. याचं उत्तर पर्याय 1 आणि 3 दोन्हीही येऊ शकते. ही कॅन नॉट स्केट असंही किंवा ही कांट असंही, पण दोन्हीपैकी एकच उत्तर रंगवायचं. पुढचा प्रश्न तिसरा काय दिला आहे? सिलेक्ट म्हणजे निवडा द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द वर्ड्स गिवन इन द बॉक्स.
दिलेल्या बॉक्समध्ये सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, म्हणजे करेक्ट म्हणजे काय योग्य, कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे काय संक्षिप्त रूप, फॉर द वर्ड्स गिवन इन द बॉक्स, दिलेल्या बॉक्समध्ये. इरा हॅज अ डॉग, इराजवळ एक कुत्रा आहे. इट इज व्हेरी नॉटी, आता इट इज हे बॉक्समध्ये दिलं आणि ह्यालाच कॉन्ट्रॅक्टेड करायचं. मग इट इजचं कॉन्ट्रॅक्टेड काय होतं आहे, इट इज चुकलं. ह्याला तर आयच्या पुढं ॲपॉस्ट्रॉफी दिले हे चुकलं आणि ह्याच्या अपॉस्ट्रॉफी सगळ्यात शेवटी आहे, म्हणजे एक पर्याय 4, 3 आणि 1 हे चुकीचे आहेत. मग उरलं काय, पर्याय 2 इट्स करेक्ट आहे. म्हणून इट इजचं शॉर्ट फॉर्म होतं आहे इट्स. पुढचा प्रश्न चौथा काय दिलेला आहे, चूज म्हणजे निवडा. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अँड फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरायच्यात. सम ऑफ द स्टुडंट्स रीच्ड लेट, काही विद्यार्थी उशीर आले. सो दे डॅश डॅश गॉट द बुक्स, म्हणून त्यांना पुस्तकं मिळालेली नाही आहेत. मग काय येईल, आता ॲपॉस्ट्रॉफी चौथ्यात ॲपॉस्ट्रॉफीत दिला नाही, दुसऱ्यात सगळ्यात शेवटी दिलं आहे आणि पहिल्यात ॲपॉस्ट्रॉफी नाही. म्हणजे ज्याला थोडं बहुत जरी ज्याने शिकलेला असला तरी ह्याचं उत्तर कळतं आहे. पर्याय 1 येत नाही, पर्याय 2 येत नाही, पर्याय 4 येत नाही. मग कोणते पर्याय येत नाहीत हे समजलं म्हणजे उरलेला पर्याय येतच आहे, पर्याय नंबर 3. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाचवा प्रश्न, यूज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाइन्ड वर्ड, रिकाम्या अधोरेखित केलेल्या शब्दासाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. इज नॉट, देअर इज ॲन ॲपल बट इट इज नॉट फ्रेश. इज नॉटला अधोरेखित केलं, मग ह्याचं काय शॉर्ट फॉर्म, शेवटी ॲपॉस्ट्रॉफी दिलं हे चुकलं, ह्याच्यात ॲपॉस्ट्रॉफी नाही हे चुकलं, आणि इज आणि एन टी दोन दिले इथं चुकलं. मग पर्याय 1, 2, 3 हे चुकीचे, उरलं काय, पर्याय 4 इझंट हे करेक्ट आहे. इज नॉटचं इझंट, म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपे आहेत रे प्रश्न मुलांनो. मग असे जर सोपे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्हाला सगळा भाग सोपा जाईल. पहा, आता सॅम्पल क्वेश्चन पाहिले, आता आपण प्रॅक्टिस एक्झरसाइज पाहू. 2.7 नंबर 1 काय दिलं आहे, चूज द इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी तुम्हाला निवडायची आहे. फ्रॉम द अल्टरनेटिव्ज म्हणजे काय, दिलेल्या पर्यायातून. डू नॉटचं डोंट, अरे हे तर बरोबर जोडी आहे. आय ॲमचं ॲम बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहे, लेट असचं लेट्स पाहिजे, लेट्स, पण ॲपॉस्ट्रॉफी शेवटी दिला आहे की रे, हे चुकलं. आता शेवटचं बघा बरं, इट इज इट्स हे बरोबर आहे. म्हणून निश्चितच पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचं, चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ द वर्ड वोंट. आता हे बघा, वोंटचं एक्सपांड म्हणजे ह्याचं विस्तृत रूप, 2 शब्द कोणते आहेत, शेवटी तर नॉट येणार, करेक्ट आहे. मग ह्याच्यात नाही आहे नॉट, हे येऊ शकत नाही. ह्याच्यात नाही नॉट, म्हणजे पर्याय 1 आणि 2 तर कधीच येणार नाही. पर्याय 2 आणि 3 पैकी, पर्याय 3 आणि 4 पैकीच येईल. इथं नॉट आहे पण इकडे विलिंग दिले, विलिंग नॉट असं होऊ शकत नाही. तर करेक्ट आहे वोंट, विल नॉटचं शॉर्ट फॉर्म येते वोंट. म्हणजे पर्याय 1, 2 आणि 4 हे येत नाहीत हे जरी तुम्हाला कळालं तर येतं आहे काय, पर्याय नंबर 3. युक्ती वापरायची मुलांनो. हां चला पुढचं, तिसरा प्रश्न, इट हॅज नॉट, हॅझंट, हॅज नॉटचं काय येतं आहे, हॅझंट. देन डिड नॉटचं काय येणार, डिड नॉटच दिलं, हे चुकलं. डिड नॉटचं बघा, डिडच्या पुढे ॲपॉस्ट्रॉफी हेही चुकलं, हे ॲपॉस्ट्रॉफी सगळ्यात शेवटी हेही चुकलं. म्हणजे पर्याय 2, 3, 4 कधीच येणार नाही, येईल काय पर्याय नंबर 1. चला पुढचं, चौथा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट मॅच्ड पेअर्स. आता जोड्या योग्य लावायच्यात. मग आता पर्यायच बघा डायरेक्ट. पहिला पर्याय, पहिल्याचं ए, आय ॲमचं यू आर चुकलं, पहिला पर्याय कटला. दुसऱ्याचं काय दिलं आहे, म्हणजे दुसऱ्यामध्ये पहिल्याचं सी, आय ॲमचं आय डबल एल म्हणजे आय शॅल हे चुकलं, म्हणजे पर्याय 1 येणार नाही, पर्याय 2 येणार नाही. आता तिसरं बघा, पहिल्याचं बी, आय ॲमचं आय ॲम बरोबर आहे करे, येऊ शकतंय. दुसऱ्याचं ए, आय विलचं बाबा चुकलं, म्हणजे पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 चुकीचे सापडले, म्हणजे उरलं काय, पर्याय 4. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा पाचवं, आयडेंटिफाय द निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून जे निगेटिव्ह आहेत म्हणजेच काय, चुकलेलं आहे,
ते कोणतं आहे हे शोधायचं आहे. मग आता ह्याच्यासाठी तुम्हाला सगळे संक्षिप्त रूप कोणते कोणते ते एकदा लिहून घ्यायचे बरं का, त्याच्याशिवाय दुसरं येत नसते. पहिलं बघा दिलं आहे चुकलेलं, मग काय पहिलं आहे लेट्स, अरे हे तर बरोबर आहे की रे. त्याच्यानंतर लेट्स म्हणजे थांबा थांबा थांबा, निगेटिव्ह म्हणजे काय नकारार्थी म्हणजे ज्याच्यात नॉट आहे ते शोधायचं आहे. मग आता आणि तेही कसं नॉट असलेलं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधायचा आहे. मग आता इथं काय आहे पहिल्याचं लेट्स, लेट्स म्हणजे लेट अस, ह्याच्यात तर नॉट नाही आहे मग चुकलं. हॅज नॉट, हॅज नॉट म्हणजे नॉट आहे की रे, आलं म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय 3 म्हणजे चुकलं. अरे गदाड्या नो, कॉन्ट्रॅक्टेड आहे का हे हॅज नॉट, नाही 2 शब्द आहेत म्हणून पर्याय 3 येणारच नाही. आय हॅड इथं बी नॉट नाही आहे, चुकलं म्हणून पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4 येणार नाहीत. मग उरलं काय पर्याय 2 हॅझंट म्हणजे हॅज नॉट, आलं का निगेटिव्ह नकारार्थी वाक्य, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय 2. 6वा प्रश्न फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश प्लक द फ्लॉवर, डॅश डॅश प्लक द फ्लॉवर म्हणजेच काय रे, तर तोडायचं आहे का. काय येईल डॅश डॅशमध्ये बघा बरं. 6व्याचं उत्तर वॉझंट, वॉझंट प्लक द फ्लॉवर अर्थपूर्ण नाही, आरंट प्लक द फ्लॉवर अर्थपूर्ण नाही, हॅवेंट प्लक द फ्लॉवर अर्थपूर्ण नाही. तर झाडाचे फुले तोडू नका म्हणजे काय डोंट, डोंट प्लक द फ्लॉवर, फुले तोडू नका हे बरोबर आहे म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 7वा सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाइन्ड वर्ड्स, अंडरलाइन्ड म्हणजे काय अधोरेखित केलेल्या शब्दासाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शोधायचा. मग अधोरेखित काय आहे डज नॉट, मग डज नॉटसाठी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय येईल डझंट, मग डझंट कुठे आहे, हे तर डोंट आहे चुकलं, हे तर डिडंट आहे चुकलं, हे तर आरंट आहे चुकलं. मग येड्याला सुद्धा कळलं पर्याय 1, 3 आणि 4 येणार नाहीत म्हणजे येईल काय पर्याय नंबर 2. 7व्याचं उत्तर पर्याय 2. किती सोपं आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, हे वाक्य कंप्लीट करायचं आहे. डॅश डॅश प्ले अ गेम, मग आता आत्तापर्यंत तेच शिकलं. आता हे लेट ॲस हे चुकलं, लेट ही तर ॲपॉस्ट्रॉफी चुकलं, हे शेवटी गेलं म्हणजे पर्याय 1, 2, 4 येणारच नाही. उरलं काय लेट्स, म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो इतकं सोपा भाग आहे रे, इतका सोपा भाग आहे. ह्या सोपा भागाचा तुम्ही अभ्यास करा छान. पहा बरं सब युनिट 2.8 डिक्शनरी स्किल. मग आता डिक्शनरी स्किल म्हणजेच काय रे, तुम्ही जी डिक्शनरी वापरतात ना ती कशी हाताळायची त्याच्या बाबतीतलं बद्दलचं कौशल्य फार सोपं आहे. आत्तापर्यंतचा भाग सगळा सोपा होता का नाही, मग हे पण सोपं आहे. हा लेट्स अंडरस्टँड, पहिलं समजून घ्या काय आहे. Acquiring dictionary skill will help the students to find out the word as fast as they can. डिक्शनरी स्किल म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर असतं, दुसरं काहीच नाही. एकदा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर आली रे आली तर डिक्शनरी स्किल आलीच म्हणून समजा. मग बघा आता सॅम्पल क्वेश्चन्स काय आहे. सॅम्पल क्वेश्चनमध्ये नंबर 1 दिलेला आहे. हां चूज म्हणजे निवडणे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. फॉर द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली फर्स्ट इन द गिवन लिस्ट. इन द गिवन लिस्ट म्हणजे हे दिलेले 4 लिस्टमधला अल्फाबेटिकली फर्स्ट येईल असं कोणता आहे. अरे किती सोपं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर ABCDEFGHIJK L सगळे एल 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 पहिल्यांदाच दिसले, टेन्शन घ्यायचं नाही. मग पहिल्यांदा जर एल 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 असेल तर दुसरे अक्षर बघा. दुसरं अक्षर ओ ओ ओ ऐन, दुसरं अक्षर बी सेमच आहे. तिसरं अक्षर टेन्शन नाही घ्यायचं. तिसरं अक्षर ओ, तिसरं अक्षर वाय, तिसरं अक्षर ए आणि तिसरं अक्षर व्ही. ए पहिल्यांदा येईल की रे ह्याच्यामध्ये, म्हणून LOAF हे लूप हा वर्ड अल्फाबेटिकली पहिल्यांदा येईल म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं हे. चला पुढचा दुसरा प्रश्न काय दिला आहे. रीड केअरफुली, काळजीपूर्वक वाचा. चूज द करेक्ट वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली लास्ट इन द गिवन लिस्ट. आता हे प्रश्न फार महत्त्वाचा आहे. चूज द करेक्ट वर्ड, योग्य शब्द निवडायचा आहे. दॅट इज अल्फाबेटिकली लास्ट, जो वर्णानुक्रम आहे शेवटी आहे. इन द गिवन लिस्ट, ह्या दिलेल्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटचा शब्द. मग बघा आता काय आहे. आता सगळ्यात पहिला अक्षर पहिलं बघा यम 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 यम, सगळे पहिले यम यमच आहेत. दुसरं अक्षर बघा, दुसरं अक्षर दिले ओ, पुन्हा ए, पुन्हा ओ, ए ई ए ए ओ ए वाय ऐन वाय. ABCD मधले सगळ्यात शेवटी वायच येते की रे.
वायच्या पुढचं तर कोणतंच नाही आहे. WXY झडचं कुठंच नाही. म्हणून हे वाय सगळ्यात शेवटी आलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर मिथ आहे का इथं? पर्याय नंबर 1 हे सगळ्यात शेवटी येणार. समजलं मला मुलांनो? म्हणजे एवढे मोठे शब्द दिलेत, आपल्याला वाटतं अवघड आहे काय की, पण हे तर लईच सोपं निघालं. तिसरा प्रश्न, चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. योग्य तुम्हाला वर्णानुक्रमे शोधायचं आहे. नंबर 1 गोल्ड, कोल्ड, फोल्ड आणि होल्ड. मग आता हे वर्णानुक्रमे शोधण्यासाठी ABCD प्रमाण आहे का बघा. मग काय येते पहिल्यांदा ABC पहिल्यांदा येते, पण इथं तर G आलं आणि C नंतर दिले, चुकलं. मग दुसरा पर्याय ABCDEFGH आला, हेच आहे की रे, हे अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 खाली चुकीचे दिलेत. पुढचा चौथा प्रश्न तपासून घ्या वाटल्यास तुम्ही. काय आहे चौथा प्रश्न? चूज द वर्ड, म्हणजे शब्द निवडायचा आहे, दॅट इज अल्फाबेटिकली सेकंड, जे दुसऱ्यांदा येईल वर्णानुक्रमे इन द गिवन वर्ड्स दिलेल्या शब्दामधून. मग इथं काय आहे? पिकॉक. इकडं काय आहे? पेंग्विन. इकडं काय? पिकल. आणि इकडं काय? पॅरोट. आता हे 4 शब्द आहेत, त्याच्यातला पहिल्यांदा कोणता येते ते शोधा आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा कोणता येते ते शोधा. मग सगळे पीच आहेत. मग अल्फाबेटिकल 2 नंबर वर्णानुक्रम घेण्यासाठी दुसरं लेटर बघा, EEIA पॅरोट पहिलं सापडलं की रे, म्हणजे पहिल्यांदा येणार पॅरोट. आता दुसऱ्यांदा काय येईल? अरे ह्या दोन्हीपैकीच कोणतं तरी येईल दुसऱ्यांदा, कारण आय तर नंतर येते. मग आता ह्याचं तिसरं अक्षर बघा, इथं ए आहे, इथं एन आहे आणि इथं एन म्हणजे एच्या नंतर येणार, म्हणून पिकॉक. पहिल्यांदा पॅरोट, दुसऱ्यांदा पिकॉक, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 आहे ना सोपं. हां पहा बरं आता काय आहे 2.8 प्रॅक्टिस एक्झरसाइज. आता इथं काय दिलं आहे? प्रॅक्टिस एक्झरसाइज म्हणजेच काय रे? सरावाचे प्रश्न. म्हणजे नंबर 1 सिलेक्ट द करेक्ट वर्ड. आता सिलेक्ट म्हणजे काय? निवडायचं आहे तुम्हाला. करेक्ट वर्ड म्हणजे काय? योग्य शब्द निवडायचा आहे. विच कम्स थर्ड, जे तिसऱ्यांदा येईल अकॉर्डिंग टू डिक्शनरी. डिक्शनरीप्रमाणे तिसऱ्यांदा येणारा शब्द कोणता? बटन, बकेट, बंडल, बबल. मग आता स्पेलिंग, उच्चार काय त्याचं महत्त्व नाही, पण वर्णानुक्रमे लावायचं. मग सगळे बीच आहेत. दुसरं अक्षर यूच आहे. तिसरं अक्षर TCNB, म्हणजे आता हे येईल पहिल्यांदा, बरोबर आहे. दुसऱ्यांदा येईल C म्हणजे बकेट, पहिल्यांदा बबल, दुसऱ्यांदा बकेट. तिसरं अक्षर काय आहे? इथं N आणि इथं T आहे, म्हणजे N अगोदर येणार टीच्या, म्हणून बंडल हे त्याचं उत्तर आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लक्षात आलं मुलांनो? आहे ना सोपं? चला पुढचा प्रश्न दुसरा. चूज म्हणजे निवडणे. चूज द फर्स्ट वर्ड, पहिला शब्द निवडायचा आहे. अकॉर्डिंग टू डिक्शनरी फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. डिक्शनरीप्रमाणे फर्स्ट वर्ड निवडायचा आहे तुम्हाला. मग आता ह्याच्यातला पहिला शब्द कोणता येईल डिक्शनरीमध्ये बघत असताना? वेस्टर्न. सगळे तर WWWच आहेत. मग दुसरे शब्द बघा, तर दुसरे शब्द इथं काय आहे? EHAO. मग दुसरा मध्ये ए हे पहिल्यांदा येते, म्हणून या 4मधून पहिल्यांदा येईल वार्म, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरा प्रश्न, सिलेक्ट द ग्रुप. सिलेक्ट द ग्रुप म्हणजे ग्रुप निवडायचा आहे. विच इज करेक्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर, जे अल्फाबेटिकल ऑर्डरनं योग्य आहे. मग कोणता योग्य आहे? तर नंबर 1 डे, ड्रेस, डॉल, डू, डॉग. आता हे आहे का खरंच करेक्ट? सगळे तर डेच आहेत. मग आता तुम्ही नीट बघितलात तर इथं डे आला आहे, DA, बरोबर आहे. नंतर आर आलं आहे दुसऱ्यांदा, इथं ए आहे तर आर आलं आहे. आर तर ओच्या नंतर येईल की रे, मग चुकलं हे. आता इथं बघा, पहिल्या अक्षर सगळे डी सारखे आहेत. दुसरे अक्षर इथं ए बरोबर आहे, पहिल्यांदाच पाहिजे. इथं ओ आहे, एच्या नंतरच ओ येते. इथं ओ बरोबर आहे हे सुद्धा. इथं डू संपलं. तिसरा अक्षर जी बरोबर आहे आणि जीच्या नंतरच यायला ते तिसरं अक्षर बरोबर आहे. आणि इथं दुसरं अक्षर आर आहे, म्हणजे हे म्हणजेच ओच्या नंतरच येणार आर करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचा अल्फाबेटिकल ऑर्डर पर्याय नंबर 2. समजलं? चला आता पुढचा चौथा प्रश्न. काय म्हणले चौथ्या प्रश्नात? पुट द गिवन वर्ड्स इन प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर.
आता तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ठेवायचे आहेत. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग काय आहे बघा, सन, मून, स्टार, वेनस, अर्थ. अरे फार सोपं आहे की रे. सगळ्यात पहिलं काय येईल, ABCD प्रमाणे ABCD ई, अर्थ पहिल्यांदा. मग अर्थ कुठे पहिल्यांदा, इथं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. झाला, प्रश्न मिटला. चौथ्याचं उत्तर काय बघ, पर्याय नंबर 1. खरं तर अर्थ पहिल्यांदा पाहिजे, पण त्यांनी कुठंच अर्थ पहिल्यांदा दिले नाही. मग टेन्शन घ्यायचं कामच नाही. चौथ्याचं उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर 1 रंगवायचा. म्हणजे काही काही प्रश्न दिसायला मोठे असतात पण सोडवायला फार सोपे. 5वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द फॉलोविंग. मग आता खालील शब्दाची अल्फाबेटिकल ऑर्डर कोणती, ब्रीड, नेट, केक आणि टेबल. मग आता ह्याच्यातून कोणतं येईल पहिल्यांदा रे, तुम्हीच सांगा. इथं बी आहे, इथं एन आहे, इथं सी आहे, टी आहे. म्हणजे पहिल्यांदा येईल ब्रीड. मग ब्रीड पहिल्यांदा कुठं आहे, पर्याय 1मध्ये नाही, पर्याय 2मध्ये नाही, पर्याय 1 आणि 2 तर कधीच येणार नाही, पर्याय 3 आणि 4मध्ये तर आहेच. ब्रीड, ब्रीड नंतर काय येणार, ABC, सी केक पहिल्यांदा दुसऱ्यांदा पाहिजे. इथं केक आहे, इथं आता हे जरा छान आलं बघा. 3रं 4थं येऊ शकतं आहे. नंतर ब्रीड झालं, केक झालं, नंतर काय येतं ABCDEFGHIJKLMN, नेट येईल. पण इथं नेट इथं नाही, म्हणजे पर्याय 4 येणार नाही, पर्याय 3 येईल. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं मुलांनो, फार सोपं आहे. आणि तुमच्या समोर पुस्तक पाहिजे बरं का बाळांनो. चला 6वा प्रश्न काय दिला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. दॅट इज अल्फाबेटिकली फर्स्ट, जे वर्णानुक्रमे पहिला असेल इन द गिवन लिस्ट, दिलेल्या लिस्टमध्ये पहिल्यांदा असेल. मग आता ह्याच्यातला अल्फाबेटिकली फर्स्ट कोणता असेल रे 4 शब्दातून, तर बघा WWWW पहिले तर सारखेच आहेत. दुसरे अक्षर OAAH, O आणि H तर येणारच नाहीत. वॉटर तर येईल नाही तर वॉक तर येईल. आता 3रं, इथं दिलं आहे T आणि इथं दिलं L. मग L आणि Tमध्ये आधी काय येतं आहे, L. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, वॉक. फार सोपा होता 6वा. 7वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. ऑफ द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट, जे अल्फाबेटिकली फर्स्ट येईल. मग आता 1 2 3 4 शब्द दिले, त्याच्यातला फर्स्ट कोणता येईल, O पहिले शब्द तो ओच आहेत. दुसरं WVRX. मग आता ह्याच्यातलं काय येईल पहिल्यांदा, ABCDEFGHLMNOPQ R पहिल्यांदा आलं. आणि नंतर काय ABCDEFGHLMNOPQRSTUVW आणि X, ऑरेंज पहिल्यांदा येत आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपे तरी मला विश्वासच बसून, इतके सोपे सोपे प्रश्न परीक्षेत देतील का बरं मला. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर ठेवा. विच वर्ड विल बी द मिडल पोझिशन. आणि सगळ्यात मध्यभागी कोणता शब्द येईल. मग मध्यभागी म्हणजे कसे काढायचे, 1 2 3 4 5, टोटल शब्द 5 आहेत. मध्यभागी काढायचं म्हणजे काय, 1 2 3 नंबरचं मध्यभागी. मग आता ह्याच्यातला कोणता 3 नंबरला येईल अल्फाबेटिकली, बघा बरं. पहिलं पी 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 पी, पहिले शब्द तर पीचे. दुसरे शब्द AEIIE. आता पॅरोट पहिल्यांदा येईल. दुसऱ्यांदा येईल, इथं ए म्हणून पॅरोट पहिल्यांदा. दुसऱ्यांदा पिकॉक तर येईल, नाही तर पेंग्विन तर येईल. मग आता 3रा शब्द बघा, इथं ए आहे आणि इथं एन आहे, म्हणजे पिकॉक दुसऱ्यांदा येईल आणि 3ऱ्यांदा पेंग्विन येईल. झालं, उत्तर सापडलं. 8व्याचं पेंग्विन इथं कुठं आहे, PNH. 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बापरे, थोडं वेळ लागतंय पण फारच सोपे दिलेत रे प्रश्न, इतके सोपे आहेत ना. वाह, छान वाटलं. 9वा प्रश्न, 9वा आणि शेवटचा प्रश्न काय दिलं आहे शेवटच्या प्रश्नात, वाचा. रिअरेंज म्हणजे काय, पुन्हा मांडणी करायची. द वर्ड्स रिप्रेझेंटिंग द गिवन पिक्चर्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता चित्र आहेत, त्या चित्राचं स्पेलिंग तयार करायचं, म्हणजे शब्द तयार करायचे आणि त्या शब्दाची अल्फाबेटिकल ऑर्डर करायचं. विच विल बी द लास्ट, आणि सगळ्यात शेवटी कोणतं येईल. मग हे काय बेल, हे काय बलून, हे काय बनाना आणि हे काय बॅट, सगळे बी पासूनचेच आहेत रे. मग कसं होईल. मग आता तुम्हीच सांगा बरं, सगळ्याचे बी 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 बीच, सगळ्याचेच पहिले अक्षर काय काय आहेत. पोरं जरा जास्तीत बी 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 करायलेत रे.
तुम्हाला आत्ताच बीबी बीबी पाहिजे का काय, तुमच्या घरी सांगावं लागल. हां, घाबरू नका, विनोद करायला मी सांगणार नाही घरी. हां बघा आता काय आहे, इथं बी इथं बी इथं बी इथं बी, दुसरं अक्षर इथं ए, इथं ई आहे, इथं ए, इथं ए, इथं ए, म्हणजे बेल कटला. मग आता इथं काय, ए दुसऱ्या अक्षरासारखे तिसरं अक्षर यल एन टी. मग आता यल एन टीमध्ये कोणता अगोदर येईल, ए बी सी डी बी जे आय जे के यल, म्हणजे पहिल्यांदा काय येईल, बलून. मग आपल्याला काय म्हणलं होतं, लास्ट. मग बलून पहिल्यांदा आलं, दुसऱ्यांदा बनाना आणि तिसऱ्यांदा बॅट आणि शेवटी बेल. अगदी सोपं होतं हे तर. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. सर्व हा भाग महत्त्वाचा आहे बरं का मुलांनो, आणि नक्कीच तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे. परीक्षेत तुम्ही छानपैकी यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा आणि यश मिळवा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.